कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खेड भरणे रस्त्याच्या डागडुजीसाठी जागरूक नागरिकांनी भीक मागो आंदोलन करण्याचे ठरवले आहे। 24 फेब्रुवारी रोजी या आंदोलनाला खेडमधील तीनबत्ती नाका येथील हुतात्मा अनंत कान्हेरे चौकातून सुरुवात होणार आहे। हे आंदोलन जलालुद्दीन राजपूरकर हे करत असून या अनोख्या आंदोलनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण केले आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून खेड शहरासह 3 तालुक्यांना जोडणाऱ्या खेड भरणे या मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे। जागोजागी खड्डे आणि अनेक ठिकाणी गटारालगत रस्ता खचल्याने वाहन चालवणे सोडा साधे चालणे देखील मुश्किल झाले आहे। शासनाकडे वारंवार निवेदने देऊन देखील याकडे दुर्लक्ष होत असून अखेरीस सामाजिक कार्यकर्ते जलालुद्दीन राजपूरकर यांनी खेड भरणे रस्त्याच्या डागडुजीसाठी शासनाकडे पैसे नसतील तर भीक मागून त्याद्वारे जमा झालेल्या रकमेतून तरी शासनाने रस्त्याची डागडुजी करावी अशी अपेक्षा श्री राजपूरकर यांनी व्यक्त केली असून येत्या 24 फेब्रुवारी रोजी भीक मागो आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। डेंटल कॉलेज या दरम्यान जो रस्ता आहे त्यातील काही भाग खेड शहरातून जात आहे आणि खेड शहरातून जात असताना सदर रस्त्याच्या जी दुरावस्था आहे खेड शहरातील असेल किंवा भरणा ते डेंटल कॉलेज हा पूर्ण रस्ता हा आज निकृष्ट दर्जाचा झाला किंवा जो वाहतुकीस योग्य नाही। या रस्त्यावरचे असलेले खड्डे त्यामुळे दयनीय अवस्था त्याची झालेली आहे आणि त्यासाठी व त्यांच्याकडे संपर्क साधला असता सदर नगरपालिकेतील रस्तासुद्धा बांधकाम विभागाकडे वर्ग केलेला आहे आणि बांधकाम विभागाकडून त्या याच्यावरती कोणत्याही प्रकारे डागडुजी केली जात नाही आहे। चालणे जो त्रास त्या ठिकाणी होत आहे, लोकांना त्या पद्धतीने खूप त्रासाला सामोरं जावं लागत आहे। लोकांना त्या गाड्यांच्या वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे। खड्ड्यातून आपटल्यामुळे बऱ्याच जणांना कमरेचा, मणक्याचा व मानेचा त्रास होतो आहे। जी धूळ त्या ठिकाणी उडत आहे त्यामुळे फुफ्फुसाचे आणि श्वसनाचे लोकांना त्रास जाणवत आहेत। या सर्वकडे लक्ष देता बांधकाम विभागाकडे आम्ही नियमितपणे त्यांच्याकडे संपर्क साधला असता आज करतो उद्या करतो अशा पद्धतीचं त्यांचे टोलवाटोलवी चालू आहे। आज जर विचार केला तर सर्व खेडमधील काही जागरूक नागरिक आम्ही एकत्र आलो आणि त्यांनी त्या ठिकाणी विचार केला असता की कदाचित त्यांच्याकडे निधी नसावा असं आम्हाला त्या ठिकाणी निदर्शनास आलं। मग जर का त्यांना आपण सर्वांनी एकत्र एक ठिकाणी येऊन आपण जनतेकडून पैसे गोळा करावे, भीक मागावी या रस्त्याच्या कामासाठी आणि तो पैसा असेल तो सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे योग्य प्रकारे काम करेल किंवा डागडुजी करेल आणि आपणाला गरजेसाठी असलेला रस्ता सुस्थितीतला आपल्याला मिळेल अशी एक आमची सर्वांची संकल्पना त्या ठिकाणी झाली। दिनांक 24 फेब्रुवारी रोजी दुपारी सकाळी 11 वाजता सर्वांनी अनंत कान्हेरे चौक म्हणजे तीनबत्ती नाक्यावरती सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आपण जनतेकडून भीक मागण्याचा एक कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमासाठी सन्माननीय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना प्रमुख पाहुणे यावं असं त्यांना विनंती केलेली आहे। ते येतील अशी अपेक्षा आहे, परंतु आपण सर्व नागरिकांनी यावं। हा रस्त्यावर जाण्या येण्यासाठी जे वापरतात त्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे। सर्वांनी त्या ठिकाणी यावं, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि तो रस्ता सुस्थितीमध्ये होण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य मिळावं। मी या आपणा माध्यमातून जनतेला आवाहन करतो की आपण सर्वांनी त्यामध्ये सामील व्हावं आणि तो रस्ता सुस्थितीमध्ये होण्यासाठी सहकार्य करावं, म्हणजेच आपणा सर्वांना तो रस्ता लवकरात लवकर सुस्थितीमध्ये मिळेल। आपला जो त्रास त्या ठिकाणी होतोय तो त्रास त्या ठिकाणी कमी होईल अशी या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती करतो की आपण सदर कार्यक्रमासाठी 24 फेब्रुवारी